महाराष्ट्रामध्ये सध्या खरातांचं खूप मोठं प्रस्थ पाहायला मिळतंय. कसे तुम्ही पॉलिटिशियन आहात, अनेक नेत्यांची देखील त्याच्यामध्ये नाव आहेत, काय कसं पाहता या घटनेला? अंधश्रद्धा ह्या कधी वाईटच. शेवटी आपल्याला माहिती आहे की दाभोळकरांनी आपलं आयुष्य यासाठी घालवलं, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. वास्तविक असं जर असतं तर मग फार जगात सोपं झालं असतं. परंतु लोक भावनिक असतात, श्रद्धाळू असतात, कुणावर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता तयार होते आणि त्यामुळं लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टी धक्कादायक बाहेर येत आहेत की ज्या गोष्टी आता खराताच्या निमित्ताने बाहेर येत आहेत. लोकांनी विश्वास ठेवला असतं चाललं असतं, नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात आणि नेते मंडळी सुद्धा माणसंच आहेत ना. विशेष म्हणजे साहेब त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये नेत्यांची आता नाव ते काय त्यांचा दोष नाही. आता आमच्या लग्नात सुद्धा कार्यकर्ते आमची नावं घालतात, तो काय त्यांचा दोष नाही. त्या पत्रिकेत नावं असणं, एखाद्या त्याच्यावर फोटो असणं, ह्याला आपण दोष देत नाही. पण त्यांनी केलेल्या त्यांच्या व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असणं, विशेषतः महिलांच्या शोषणामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये, हे वाईट आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचा अध्यक्ष कोण आहे या संदर्भात आता लवकरच आमच्या सुनेत्रा वहिनीपासून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, नेते मंडळींचा विचार करून कोण चांगली महिला आहे ते ठरवतील. इतर पक्षांचे देखील नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी कर्तबगार महिला ही महिला आयोगाची अध्यक्ष होईल. तटकरेंचं चाकणकरांचं बोट का फुटलं या संदर्भात काही चर्चा किंवा विचारपूस तुम्ही केली? त्याने तटकरे साहेबांनी खुलासा केला की माझं बोट कशामध्ये हे झालं होतं. वास्तविक अशा गोष्टी संबंध लावणं हे फार दुर्दैवी आहे. काही दादा गेल्यापासून रोहित पवार ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीवर टीका करतात, म्हणजे विशेष करून पटेल आणि तटकरे साहेबांच्यावर, त्यांना कोण काय उत्तर देत नाही. काल सूरज चव्हाण आमचे तरुण युवकांचे अध्यक्ष यांनी काल त्याबद्दलचा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे कसं चालू आहे त्याचं सविस्तरपणानं त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलेलं आहे. पाच पवार आणि एकूणच दोघे भाऊ एकदम शांत आहे, याच्यावर सुद्धा सध्या राजकारण चालू आहे की पवार कुटुंबियांकडून काय बोललं जाणार? बोलतील ना. आता बघा 2 महिने झाले जाऊन आणि इतका मोठा धक्का होता, सावरायला सुद्धा थोडा वेळ लागेल. एका वेळेला बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असताना काही नेते मंडळी मात्र ही बिनविरोध होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करतात. विशेषतः हाती किंवा अन्य मंडळी निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत आहेत. नाही, आमची अजूनही विनंती आहे की एखादा नेता ज्यावेळी जातो त्यावेळेला जेव्हा पोटनिवडणुका होतात त्यावेळेला बिनविरोध करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्या पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करून ही निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेब जे काही ऑपरेशन होतात ऑपरेशन साहेब करतात, त्यांना ते ऑपरेशन सगळं थांबवलेलं आहे. त्यांना सांगितले शरद पवार जे गटातले येतात ते इकडं आणा, भाजपकडे पाठवू नका. ते मला काही माहिती नाही.